काही केल्याने अल्पवयीन मुलींवरचे जे काही बलात्कार आहेत, जे काही अत्याचार आहेत, ते कमी होताना दिसत नाहीत. याची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते आहे. पण आज आपण असा एक एपिसोड पाहणार आहे की त्या एपिसोडमध्ये, या प्रकरणामध्ये कोर्टाने जो या आरोपीला पकडलं आणि जो काही न्याय दिला तो अत्यंत कमी कालावधीत दिलेला आहे. आणि त्यामुळं असं कुठेतरी नक्कीच आशा पल्लवित होतात की जर कोर्टाने या प्रकरणाचा 1.5 वर्षामध्ये न्याय दिला आणि या आरोपीला जी काही शिक्षा केली, जर हे असंच घडत गेलं, अल्पवयीन मुलगी असेल किंवा इतर कोणी मुली असतील, यांच्या बाबतीत, बलात्काराच्या घटनांच्या बाबतीत, अत्याचाराच्या घटनांच्या बाबतीत कोर्टाने जर हे असं पाऊल उचललं तर नक्कीच या गुन्हेगारीला आळा बसेल, अशी कुठेतरी एक आशा निर्माण होते. तर मित्रांनो, आज अशीच एक घटना, सत्य घटना आपण पाहणार आहोत. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये. आणि या सत्य घटनेचं नाव आहे पोक्सो न्यायालयाचा दणका. अर्थात कोर्टाचं हे जे काही काम अतिशय सोपं केलं, ते काम सोपं केलं ते पोलिसांनी. कारण पोलिसांनी या आरोपीचे सगळे जे काही पुरावे होते, हे सगळे पुरावे कोर्टाला व्यवस्थित सादर केले, चार्जशीट व्यवस्थित केलं आणि त्यामुळं कोर्टाला ह्या आरोपीला गुन्हेगार ठरवण्यामध्ये फार लवकरच यश आलं. मित्रांनो नमस्कार, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज ही जी काही सत्य घटना आहे ती अत्यंत विदारक आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनेलवर जर नवीन असेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. तर चला बघूया, आता आपण मूळ विषयाकडे वळूया. तर मंडळी, घटना आहे 23 सप्टेंबर 2023 या सालची. एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजीबरोबर राहत असते. आता या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला आपण थोडा वेळ शैला असं नाव देऊया. तर ही शैला आजीबरोबर राहत असते. पण 13 वर्षाची होईपर्यंत तिला नीट बोलता येत नसतं. म्हणजे ते तिचं काहीतरी कदाचित व्यंग असू शकेल आणि व्यंगावर आपल्याला जास्त बोलायचं नाही. ती परमेश्वराची देण असते. तर तिला ते नीट बोलता येत नव्हतं. आणि याच शैलाच्या घराच्या बाजूला शाहू रामा गावडे नावाचा 40 वर्षाचा एक इसम राहत होता. आणि या इसमाचा या शैलावर डोळा होता, वाकडी नजर होती. या मुलीला पाहून या शाहू गावडेची कामवासना जागृत होत होती आणि त्यामुळे त्या शैलाच्या घरावर याची कायम नजर होती. तो संधी शोधत होता मित्रांनो की शैला एकटी घरात कधी असेल, पण तिची आजी बरोबर असायची. दररोज या शाहू गावडेचं या शैलाच्या घरावर नजर होती. आणि असाच एक दिवस आला, त्याला संधी येत नव्हती, परंतु 16 सप्टेंबर 2023 रोजी असा एक दिवस आला, अशी एक ह्या शाहू गावडेला संधी आली. आणि ह्या शैलाच्या दुर्दैवाने म्हणूया आपण, ही शैलाची आजी घराच्या बाहेर काही वेळेसाठी गेली होती. कदाचित ती मार्केटला गेली असेल. आणि हे बरोबर या शाहू गावडेनं बघितलं की आता या शैलाची आजी घरात नाहीये. आणि या संधीचा फायदा घेऊन हा लिंग पिसाट शाहू गावडे या शैलाच्या घरात घुसला. आता मित्रांनो, जसा हा घरात घुसला तसा शैलाच्या मनात असा विचार आला, या शेजारी आला असेल. आणि या लिंग पिसाटाने शैलाकडे तिच्या आजीची चौकशी केली. त्यावेळेला शैलाने तोडक्या मोडक्या भाषेमध्ये असं सांगितलं की आजी मार्केटला गेलेली आहे. आणि याची संधी साधून
या लिंग पिसाट शाहू गावडेने या शैलाचं तोंड दाबलं आणि तिला उचललं. मित्रांनो, आता शैला या लिंग पिसाटाच्या अत्याचाराला बळी पडणार होती. याने तिचे तोंड दाबून तिला उचलून घेतले आणि सरळ घराच्या पाठीमागे जे काही जंगल होतं या जंगलामध्ये या शैलाला घेऊन गेला. शैला याला विरोध करत होती, हातपाय हलवत होती, जोरदार मुवमेंट करत होती शरीराची, कारण तोंड आरडाओरड करण्याचा प्रश्नच नव्हता. तोंड त्याने तिचं दाबून धरलं होतं, पण हातापायाने मात्र ती विरोध करत होती. पण बिचारी 13 वर्षाची शैला हो, या 40 वर्षाच्या नराधमासमोर किती तिचा विरोध टिकणार. आणि ह्या हरामखोराने या शैलाला घरापाठीमागच्या जंगलामध्ये नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बिचारी शैला, विरोध करणं तिला शक्य नव्हतं, त्यामुळं आलेल्या प्रसंगाला तोंड देणं एवढंच आता तिच्या हातामध्ये राहिलं होतं. आणि मूकपणाने तिनं हा प्रसंग सहन केला. 13 वर्षाच्या मुलीने, आणि हा लिंग पिसाट 40 वर्षाचा. किती भयानक घटना आहे. आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. अर्थातच पोलिसांपर्यंत ही बातमी गेली आणि पोलीस धावले. या आरोपीला पकडलं. आरोपीला पकडल्यानंतर त्याला कोर्टामध्ये सादर केलं आणि कोर्टाकडून पोलिसांनी काही दिवसांची मुदत मागितली. डिसेंबरपर्यंतची, 1 डिसेंबरपर्यंतची मला वाटतं मुदत मागितली आणि पुरावे गोळा करण्यासाठी. आणि या आरोपीला पोलिसांनी ज्या वेळेला पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि पोलीस स्टेशनचा चहा पाजला, त्यावेळेला मात्र हा आरोपी घडाघड बोलू लागला, आपला गुन्हा कबूल करू लागला. आणि ते सर्व काही पुरावे होते. हे पुरावे या आरोपीच्या सहाय्याने पोलिसांनी गोळा केले, सगळे पुरावे जमा केले आणि आरोपी सहित हे पुरावे पोलिसांनी डिसेंबर एंडला 23ला पोक्सो न्यायालयामध्ये हजर केले. अर्थातच पोलिसांचे जे पुरावे होते ते अत्यंत तगडे असे पुरावे होते. त्यावर शंका घेण्यासाठी कुठेही जागा नव्हती. आणि त्यामुळं या पठ्ठ्याला बेळगाव कोर्टाने, बेळगाव पोक्सो न्यायालयाने 20 वर्ष कारावासाची आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. मित्रांनो, बघा, काय म्हणतात ना, मोहाचा क्षण ही पापाची पहिली पायरी असते. या मोहाच्या क्षणापायी 20 वर्ष हा शाहू गावडे आता खडी फोडायला जाणार. पुन्हा 10,000 रुपये दंडही भरायचा. 40 वर्ष याचं ही घटना घडताना या शाहू गावडेचं वय होतं 40 वर्ष. आणि आता 20 वर्षाची जी सजा लागली, म्हणजे हा ज्या वेळेला तुरुंगातून बाहेर येईल मित्रांनो, त्यावेळेला हा 60 वर्षाचा म्हातारा झालेला असेल. आयुष्याची जी काही महत्वाची, जी काही 40 वर्षानंतरची जी काही महत्वाची वर्ष असतात, ही वर्ष या शाहू गावडेला तुरुंगात काढावी लागणार. अरे कशी मतिभ्रष्ट झाली याची. त्यामुळे मित्रांनो, सावधान राहा. सगळ्यात अगोदर एखाद्या तुमच्या शरीराचा अवयव गेला, हात गेला, पाय गेला तरी चालेल, पण तुमचा मेंदू जाऊ देऊ नका. मेंदूवर कंट्रोल ठेवा. त्यासाठी तुम्ही जे काय हवं ते करा, पण मेंदू सावध ठेवा. मेंदू बिघडला की मग हे असे प्रकार होतात आणि आयुष्यातली काही वर्ष तुमची वायाला जातात. आता 2023ला ही घटना घडली आणि 2025ला म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षाच्या आत या खटल्याचा निकाल लागला. मित्रांनो, जर या खटल्यांचे निकाल कोर्टाने असेच लावले 1-1.5 वर्षामध्ये, हे मॅक्स झालं, एकदम पुढचा काळ झाला.
पण फास्ट ट्रॅकमध्ये तर ते 3-4 महिन्यामध्येच लागायला पाहिजे, 6 महिन्याच्या आत लागायला पाहिजे. ठीक आहे, 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये जरी हे रिझल्ट लागले कोर्टाचे, तर हे जे काही बाहेर वावरतायत ना लिंग पिसाळ, यांच्यावर नक्की झरब येईल असं वाटतं. मित्रांनो, या नोटवर मी आज इथेच थांबतोय. पुन्हा येतोय तुमच्या समोर एक नवीन सत्य घटना घेऊन येणाऱ्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.